आज आपण आसाममधील डिब्रुगड येथे असलेल्या श्री जगन्नाथपुरी टेम्पलबद्दल माहिती करून घेणार आहोत। हे मंदिर खूप खास आहे, सुंदर, स्वच्छ आणि पॉझिटिव्हिटीने भरलेलं आहे। मंदिराचं खास वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही एंट्री करताच तुम्हाला वसुदेवांनी श्रीकृष्णाला यमुना पार नेलेला प्रसंग, गोवर्धन पर्वत उचललेला क्षण, रासलीला, माखन चोरी, कंसवध, भिंतीवर कोरलेले रंगवलेले श्रीकृष्णाच्या लीलांची चित्रे पाहायला मिळतात। या सर्व चित्रांच्या माध्यमातून मंदिरात गेल्यावर भक्तांना श्रीकृष्णाच्या जीवनाची एक झलक पाहायला मिळते, ज्यामुळे धार्मिक अनुभूती अजून वाढते। हे मंदिर बनवण्यामागे खास वैशिष्ट्य आहे। येथील स्थानिक ओडिया समाज आणि भक्तांच्या सहकार्याने हे मंदिर स्थापित झालं आहे। ओडिशातून स्थलांतरित झालेल्या लोकांनी त्यांच्या श्रद्धेचा एक भाग म्हणून या मंदिराची निर्मिती केली। या मागचं मुख्य उद्दिष्ट म्हणजे ओडिशातील पुरी जगन्नाथ मंदिराचं प्रतिरूप तयार करून आसाममध्ये असलेल्या भक्तांना भगवान श्री जगन्नाथ, बलराम आणि सुभद्रा देवींच्या दर्शनाचा लाभ मिळावा। ज्या प्रकारे पुरीमध्ये रथयात्रा साजरी केली जाते, तेवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये इथे सुद्धा रथयात्रा निघते, जिथे आसाममधील सर्व काही भक्तजन थाटामाटात ही साजरी करतात आणि तिथे येतात।